मध्ये अशा काही भेटी आहेत ज्या केवळ दोन संतांची भेट दाखवत नाही, त्या दोन महान विचारधाऱ्यांचा संगम असतो, दोन भक्तिप्रवाहांचा आणि दोन निर्मळ मनांचा संगम ठरतो. अशीच एक अलौकिक भेट म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज. एकीकडे ज्ञानाचा अथांग सागर असलेले संत ज्ञानेश्वर महाराज माऊली, तर दुसरीकडे विठ्ठल भक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेले संत नामदेव महाराज. ज्ञानदेवांच्या मुखातून ज्ञानाची गंगा वाहत होती आणि नामदेवांच्या हृदयामध्ये विठ्ठल भक्तीचा अथांग सागर भरलेला होता. या दोन संतांची भेट झाली आणि महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला एक नवा अध्याय मिळाला. नामदेव महाराजांचे विठ्ठलावर अपार प्रेम होते. पंढरीचा विठ्ठल म्हणजे त्यांचे सर्वस्व. विठ्ठलाच्या चरणापासून दूर जाणे त्यांना क्षणभरही सहन होत नसे. तर ज्ञानेश्वर माऊलीची भक्ती ज्ञानाने उजळलेली होती. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचे ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं होतं. भक्ती आणि ज्ञानाचा हा सुंदर संगम जेव्हा झाला तेव्हा निर्माण झाली संत संघाची एक अद्भुत परंपरा. माऊली आणि ज्ञानदेव यांची मैत्री ही केवळ दोन व्यक्तींमधील मैत्री नव्हती, ती होती ज्ञान आणि भक्तीची मैत्री. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानदेवांच्या भक्तीतील निर्मळता ओळखली आणि नामदेव महाराजांनी माऊलींच्या ज्ञानातील व्यापकता अनुभवली. त्या संतांच्या सहवासातून एक महत्वाचा संदेश समाजाला मिळाला. ज्ञानाला भक्तीची साथ लाभली तर जीवन पूर्ण होतं आणि भक्तीला ज्ञानाची दिशा मिळाली तर ती अधिक अर्थपूर्ण होते, दृढ होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी दीपस्तंभ ठरले. ज्ञानदेव माऊलींनी समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला तर ज्ञानदेवांनी नामभक्तीचा गजर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर भारतापर्यंत पोहोचवला. ज्या संत संघाच्या पुढील प्रवासात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, भक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवला. त्यांच्या सहवासात असंख्य संत, वारकरी आणि भक्त जोडले गेले. या भेटीची आठवण झाली की मनात एक सुंदर चित्र उभे राहते. एका बाजूला ज्ञानाचा प्रकाश घेऊन उभे असलेले संत ज्ञानोबा माऊली आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल नामामध्ये तल्लीन झालेले नामदेव महाराज. ज्ञान आणि भक्ती वेगळी नाही, दोन्हीचे अंतिम ध्येय एकच आहे, परमात्म्याची अनुभूती. हीच या दोन संतांची भेट आपल्याला शिकवते. संत संघ माणसाला मोठे करतो, भक्ती मनाला निर्मळ करते आणि ज्ञान जीवनाला योग्य दिशा देते. चला तर मग या दोन पवित्र देहाच्या, पवित्र आत्म्यांच्या, पवित्र विचारांच्या भेटीचा प्रसंग आपण बघूया. ज्ञानोबा माऊली आणि संत नामदेव महाराजांच्या या अलौकिक संत संघाचे दर्शन आपणा समोर.